रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी. हा आमची छकू. विषय असा झाला आमच्या छकूला बाहेर उड्या मारता येणार. बाहेर चिखुले चिखलात कुठे उड्या मारावं छकूनी. त्याला येण्यामध्ये करू नको त्या मांजराला. चल बाहेर आपण फोटो काढायला. रामकृष्ण हरी मंडळी, बघा आज पावसामुळे बाहेरचं वातावरण कसं मस्त बनलंय. हा सगळा चिखलच चिखल. पुढे गाडी ती छकू. सकाळच्या पारी येण्याचं काय नाही, माणसाचे आता काम असतं येतच असते. बघू आकाच आणता मला, पण हे काय होतं शिबन 8-8:30 जावं लागतं ना. हे मॅच होतं त्याच्यामुळं 8:30ला 9ला जातो तो. काय होतं सांगायचं बाई तिथे बोलून नको त्याला माणसं तिथे न्यायला पोरायचं. कसं बनलंय मित्रांनो वातावरण. तुमच्याकडे कसं बनलंय बघा. आमच्याकडे अगदी फ्रेश. इथं खूपच गवत झालं त्या दिवशी, तणनाशक मारून जाळलं. काय ना काल तर एवढा पाऊस होता की अक्षरशः कांड्याचं खड्डं फुल भरलं होतं. जाय ना, काय झालं तुला? तुला कोण काय म्हणतंय तेव्हा? बघा वरून वातावरण कसं बनलंय. टिप 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 पाऊस चालू आहे. शेळ्यांची खायची गडबड. आमच्या अनुराधाबाई बांधतात शेळ्याला गवत. असं बांधलं तर बारकाल्या पिल्लांना खायला येते, त्याच्यामुळं असं गवत बांधावंच लागतं. ही 2 आणि ही 1 असे 3 पिल्ले येते बारीक बारीक. त्यांना असं गवत बांधलं म्हणजे मस्तपैकी खायला येते. बाकी तर काय आज पावसाने मस्त रिमझिम लावून धरली. ते बघा तिकडे 2 शेळ्या बांधल्यात, एक छोटी आणि एक मोठी. दोन छोटी छोटी टमाट्याची झाडं लावली होती. एक जणाकडून रोप आणलं होतं. एवढी मोठी झाली पण त्यांना काय टमाटे यायला तयारच नाहीत. बघा केवढी दिसायला लागलीत. आणि छोटी छोटी आंब्याची झाडं मस्तपैकी लावलेत. त्याला कलम करून घ्यायचं आहे आणि मग शेतात लावायला न्यायचे. तर असं वातावरण झाले मंडळी आज आमच्याकडे पावसाचं. तुमच्याकडे कसं झाले कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या पाठीमागं बघू शकताय शेजाऱ्याच्या भिंतीचं ते घराचं कंपाऊंड आहे. आज गाडीसुद्धा एका जागेवर पावसातच उभी. कुठेतरी लावावं लागेल, पण तिला प्रॉपर असा निवाराच नाही. अशी गाडी मित्रांनो आपली. बघा पाठीमागून असं नाव आहे श्री क्षेत्र गायनाथगड. तुम्हाला कदाचित ते उलटं दिसेल, आता सोयीचं दिसेल तुम्हाला. आता बघून घ्या. इर्टिका 14चं मॉडेल आहे मित्रांनो. कशी वाटते मस्तपैकी. दोन म्हशी होत्या. एक त्या दिवशी दिली मुलीसाठी, मुलीला. यात राहिली एकच. आणि ते आमचे छोटे सेट तिकडं दूध देती सध्या. ही आणखीन सेट पितेत तिला. आमच्या छकूचं काय चाललंय काय माहीत. छकू
मोठमोठ्याने त्यांच्या घरात तिकडे कलमा चाललाय. छकू मारती उड्या घरात. छकू म्हणजे माझी नात. मुलीची मुलगी मित्रांनो आमच्या पाशीच असते. सायलेंट असं वातावरण बनलंय पावसाने. गवताची गंजी काडब्याची म्हशीचा चारा. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आता इथंच थांबू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज काय शेतात कुठे व्हिडिओ काढायला जमलंच नाही कारण चिखलच खूप जाता येत नाही. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आता इथंच थांबू. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.